लोकसभा निवडणूक 2014 काँग्रेस 44 जागा. लोकसभा निवडणूक 2019 काँग्रेस 52 जागा. लोकसभा निवडणूक 2024 काँग्रेस 99 जागा. देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचं गेल्या 3 लोकसभा निवडणुकीतील हे प्रगती पुस्तक. 10 वर्षात सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेसनं यंदा प्रगती केली आहे. मात्र त्यांना 3 अंकी जागा मिळवता आल्या नाहीत. दुसरीकडे भाजपच्या जागा घटल्या असल्या तरी इंडिया आघाडीच्या एकत्र जागांपेक्षा त्यांचे खासदार जास्त आहेत. याच मुद्द्यावर तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी सज्ज असलेल्या नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसला त्यांच्या निवडणुकीतील कामगिरीवरून आरसा दाखवला. काँग्रेसचे 3 निवडणुकीतील जागा एकत्र केल्या तर त्यापेक्षा जास्त जागा आम्ही जिंकलो आहोत. काँग्रेसला 100चा आकडा गाठता आला नसल्याचा चिमटा मोदींनी काढला. देशाच्या राजकारणाचं हे चित्र असताना या लोकसभा निवडणुकीतून काँग्रेसनं महाराष्ट्रात जोरदार कमबॅक केला आहे. तसा महाराष्ट्र हा पारंपरिकदृष्ट्या काँग्रेसचा बालेकिल्ला. मात्र मागील 2 लोकसभा निवडणुकांपासून महाराष्ट्रात भाजप आणि एनडीएनं जोरदार मुसंडी मारली होती. यंदा काँग्रेसनं आपला गड राखला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महाराष्ट्रात काँग्रेसनं एका जागेवरून 13 पर्यंत मजल मारली त्याच महाराष्ट्रात काँग्रेसला 100 नंबरी खासदार मिळाला. ते म्हणजे सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील. विशाल पाटील तसे मूळचे काँग्रेसचे. काँग्रेसकडून महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसंतदादा पाटील यांचे ते नातू. सांगलीची जागा उद्धव ठाकरेकडे गेल्यानं अपक्ष लढत विशाल पाटलांनी मैदान मारलं. मात्र त्यांची निष्ठा ही काँग्रेससोबतच. त्यामुळेच विजयानंतर तातडीनं त्यांनी दिल्ली गाठली आणि आपला पाठिंबा काँग्रेस पक्षाला दिला. सांगली लोकसभा मतदारसंघात 2 पोटनिवडणुकांसह एकूण 19 निवडणुका झाल्या आहेत. यातील 1957ची निवडणूक शेकापनं जिंकली आणि 2014 आणि 19ची भाजपच्या संजय पाटील यांनी जिंकली. तर इतर सर्व निवडणुकात काँग्रेसचा विजय झाला आहे. आजोबा वसंतदादा पाटील यांच्या विचाराने चालणाऱ्या विशाल पाटलांनी विजयाची आणि काँग्रेस निष्ठेची परंपरा पुढे सुरू केली आहे.